मित्र हा गारव्यासारखा असतो, वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो. आणि आपलं जे वय आहे त्या वयामध्ये निश्चितपणे आपण थोडंसं आई वडिलांच्या पासून दुरावलेला असतो आणि मित्रांच्या संपर्कात असतो. तर विशेष करून तुम्ही मित्रांची नावं सांगावी ज्यांच्यामुळं आपण पुढे ढकललं गेलो किंवा आपण योग्य ट्रॅक वरती गेलो. अशा एक 4 मित्रांची नावं तुम्ही आम्हाला सांगावीत अशी आमची. सगळ्यात महत्वाचे माझे 2 रूममेट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे, जय पाटील आणि वैभव पिंपरे, ज्यांच्यामुळे मी घडलो. आणि बेसिक गोष्टी की जे इंटेलेक्च्युअल इलिटनेस असतो त्यांच्याकडे मला मिळाला. कारण जयचे आजोबा बीटी पाटील सर मंगळवेढ्याचे एका एज्युकेशन सिस्टीमचे प्राचार्य होते आणि वैभव पिंपरे नवोदयचा विद्यार्थी होता, त्याच्याकडून मी डिसिप्लिन वगैरे सगळं शिकलो. त्यानंतर निशांत देशमुख म्हणून मला चांगला मित्र आहे, भारतीय वनसेवेमध्ये आहे तो, मणिपूर कॅडर आहे त्याच्याकडून मी म्हणजे जय सारखाच आहे, तो खूप रॅशनल आहे, इंटेलेक्च्युअली लाईट पण आहे. मग त्याच्याकडे तो गोष्टी मला सांगायची की म्हणजे गोष्ट ऍक्च्युअली जशी आहे तशी ऍक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्यातून मार्ग शोधायला पाहिजे. माझे कॉलेजचे चांगले मित्र सिनियर आशिष पाटील म्हणा, प्रतीक फाळके म्हणा, प्रांजल चोपडे म्हणा, सौरभ देशपांडे म्हणा, सॅम म्हणा, म्हणजे सुमित साळके म्हणा, यांनी मला युपीएससीच्या जर्नीमध्ये हेल्प केली. आणि ऍक्च्युली माझ्या अभ्यासाची सवंगडी म्हणते तर आदित्य नवाळे, शुभम तळेकर वगैरे, अक्षय वळे वगैरे चांगले माझे मित्र होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे माझी मेन्सच्या वेळची मैत्रीण म्हणजे